नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर MST CET साठी मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 2 मॅट्रिसेस घेऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर उपस्थित झालो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम्स या ठिकाणी MCQ सॉल्व्ह करत होतो. आज आपण या ठिकाणी पुढे कंटिन्यू करूया. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 37. प्रॉब्लेम नंबर 37 कडे आज आपण चाललोय. या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 37 मध्ये तुम्ही जर बघितला तर ते म्हणताय फाइंड द मॅट्रिक्स A इफ आणि दोन इक्वेशन दिलेले आहे विथ 3 मॅट्रिसेस. तर ऍक्च्युअली आपल्याकडे या ठिकाणी एक फॉर्म्युला आहे बघा. x मॅट्रिक्स x into A into y is equal to जर B असेल तर therefore मॅट्रिक्स A will be equal to हा x अगोदर आहे ना A च्या, मग त्याचा इन्व्हर्स अगोदर येणार x इन्व्हर्स into B as it is आणि हा y A च्या नंतर आहे, मग त्यामुळे हा y चा इन्व्हर्स B च्या नंतर येणार आहे. हा आपला फॉर्म्युला आहे. आपल्या त्यासाठी बघा आपल्याला x चा इन्व्हर्स लागणार, y चा इन्व्हर्स लागणार आणि मग यांचं मल्टिप्लिकेशन, तिन्ही मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल. तर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. हा फॉर्म्युला यूज करण्यासाठी आपल्याला लागणार आहे x चा इन्व्हर्स. म्हणजे या ठिकाणी x काय दिला बघा, हा पहिला मॅट्रिक्स याला आपण x कन्सिडर केला, या मॅट्रिक्सला आपण y कन्सिडर केला आणि हा मॅट्रिक्स आपण B अज्युम केला. तर आपल्याला x चा इन्व्हर्स घ्यावा लागेल. देअरफॉर बघा x इन्व्हर्स इज इक्वल टू काय येणार 1 अपॉन डिटर्मिनंट. बघा 2 3 जा 6, 6 minus 4 is 2, 6 minus 4 is 2 into adjoint. adjoint साठी हे दोन एलिमेंट इंटरचेंज करायचे, या दोघांना जागेवर निगेशन करायचं. सो आपण डायगोनल चे एलिमेंट इंटरचेंज केले आणि नॉन डायगोनल ला जागेवर निगेशन केलं. तर दिस इज इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स X. and similarly y inverse will be 1 upon determinant of y. बघा 0 into 3 0, 0 minus 2 is minus 2 into diagonal चे एलिमेंट इंटरचेंज करायचे 3 0, नॉन डायगोनल चे एलिमेंट जागेवर निगेशन करणार. बघा या 2 आणि 1 ला जागेवर निगेशन करणार -2 आणि -1. म्हणजे आपल्याला बघा x इन्व्हर्स पाहिजे होता भेटलाय, y इन्व्हर्स पाहिजे होता भेटलाय. दज या ठिकाणी बघा मॅट्रिक्स A is equal to x inverse. What is that x inverse? It is 1 upon 2 into बघा हे झालं 3 minus 4 minus 1 2 into matrix B. What is matrix B? 1 6 3 minus 2 into y inverse. That is 1 upon minus 2 into 3 minus 2 minus 1 0. आता बघा या ठिकाणी हे दोन जे आहेत ना हे स्केलर्स आहेत, नंबर आहे, यांचं मल्टिप्लिकेशन स्ट्रेट फॉरवर्ड आपण करणार. सो लक्षात आलं 1 upon 2 into -2 is -4 आणि आता या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी आपण परफॉर्म करत आहोत ना. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम बघा 3 1 जा 3, 3 minus 12. या ठिकाणी 3 minus 12 किती आलं? 3 minus 12 is -9. इथे लक्षात बघा 3 6 जा 18, 18 plus 4 2 जा 8, 18 plus 8, 18 plus 8 किती आलं बघा 18 plus 8 is equal to 18 plus 8 26. So 18 plus 8 is equal to आलेला आहे 26. त्यानंतर बघा -1 into 1 is -1, -1 plus 6, 6 minus 1 is 5 आणि त्यानंतर या ठिकाणी बघा -6 -4 is -10. त्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपण परफॉर्म केलंय आणि हा 3 -2 -1 0 ऍज इट इज लिहून घेतलाय. सो या ठिकाणी लक्षात आलं बघा 1 upon -4. आता ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपल्याला परफॉर्म करायचं आहे. बघा -9 into 3, -9 3 जा 27. सो या ठिकाणी आलं -27 and 26 into -1 is -26. So it is equal to -53.
या ठिकाणी पहिला एलिमेंट आलेला आहे बघा -53. त्यानंतर बघा 9 टू जा 18, सो मायनस मायनस प्लस झालं, 18 प्लस 0 या ठिकाणी आलेलं आहे 18. त्यानंतर बघा 5 3 जा 15, 15 प्लस 10 इज 25. आणि शेवटी बघा 5 इंटू -2 इज -10, -10 मायनस 0 इज -10. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला तो मॅट्रिक्स भेटलेला आहे. आणि ह्या मॅट्रिक्स मध्ये बघितलं तर -4 जो डिटर्मिनंटचे बाहेर आहे तो आपल्याला मध्ये मल्टिप्लाय करावा लागेल इच अँड एव्हरी एलिमेंटला. तर या ठिकाणी लक्षात आलं बघा -53 अपॉन -4, मायनस मायनस कॅन्सल झालं, इथे राहिले 53 अपॉन 4. त्यानंतर या ठिकाणी आलं बघा -18 अपॉन 4 इथे लक्षात. त्यानंतर या ठिकाणी -25 अपॉन 4 आणि या ठिकाणी मायनस मायनस कॅन्सल झालंय, 10 अपॉन 4 प्लस 10 अपॉन 4 या ठिकाणी राहिलंय ना. 53 अपॉन 4 रिडक्शन होत नाही म्हणून आपण पुढेच रिडक्शन केलंय ना. 18 अपॉन 4 रिडक्शन होतंय पण नाही केलं आणि 10 अपॉन 4 ला पण नाही केलं. लक्षात आलं. दिस इज गिवन इन ऑप्शन ए. सो ऑप्शन ए इज आवर करेक्ट आन्सर. सो ऑप्शन ए इज आवर करेक्ट आन्सर. इथे लक्षात. मग प्रॉब्लेम नंबर 37 या ठिकाणी आपण थोडासा लेंदी प्रॉब्लेम आहे, इम्पॉर्टंट आहे, या ठिकाणी समजून घेऊया. जर या ठिकाणी बघा इफ x इंटू a इंटू y इज इक्वल टू जर b असेल तर a इज इक्वल टू बघा हा जो मॅट्रिक्स x पहिले आहे तर त्याचा इन्व्हर्स हा b च्या पहिले येणार आणि हा जो मॅट्रिक्स y नंतर आहे a च्या नंतर आहे तर त्याचा इन्व्हर्स नंतर येणार. म्हणून या ठिकाणी आपल्याला इक्वेशन भेटली a इज इक्वल टू x इंटू b इंटू y इन्व्हर्स. मग यासाठी b आपल्याला माहित होतं, b आपल्याला माहित आहे, आपल्याला लागणार होतं x इन्व्हर्स आणि y इन्व्हर्स. आपल्याला पाहिजे x इन्व्हर्स आणि y इन्व्हर्स. म्हणून या ठिकाणी आपण ह्या x मॅट्रिक्स हा जो आहे त्याला आपण x मॅट्रिक्स कन्सिडर केल्यानंतर आपण त्याचा इन्व्हर्स फाइंड करतोय. फॉर्म्युला आहे आपल्याकडे बघा 1 अपॉन है ना, x मॅट्रिक्स असेल तर x इन्व्हर्स इज इक्वल टू काय येणार 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ x इंटू ऍडजॉइंट ऑफ x इंटू ऍडजॉइंट ऑफ x. मग या ठिकाणी बघितलं 1 अपॉन डिटर्मिनंट बघा 2 3 जा 6, 6 मायनस 4 इज 2. सो या ठिकाणी डिटर्मिनंट आले 2, 1 अपॉन 2 आणि मग या ठिकाणी बघा डायगोनलचे एलिमेंट इंटरचेंज केले बघा है ना. 2 3 जा 3 2 झाला आणि नॉन डायगोनलला जागेवर निगेशन केलं -4 -1. सिमिलरली मॅट्रिक्स y आहे त्याचा इन्व्हर्स फाइंड करताना बघा 0 इंटू 3 0, 0 -2 या ठिकाणी डिटर्मिनंट आलं -2. मग या ठिकाणी डायगोनल इंटरचेंज झाले नॉन डायगोनल जागेवर निगेशन झाले. म्हणजे आपल्याला मॅट्रिक्स x इन्व्हर्स भेटला, मॅट्रिक्स y इन्व्हर्स आपल्याला भेटला आणि ह्या व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये आपण पुटअप करतोय. या ठिकाणी x इन्व्हर्स b आणि y इन्व्हर्स ची व्हॅल्यू बघा. दिस इज x इन्व्हर्स, हा आला या ठिकाणी b आणि हा आलाय y इन्व्हर्स. मग लक्षात आलं पहिले स्केलर मल्टिप्लाय करून घेतलं 1 अपॉन 2 इंटू 1 अपॉन -2 इज 1 अपॉन -4. पहिल्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केलं बघा 3 1 जा 3, 3 -12, 3 -12 इज -9. त्यानंतर बघा 3 6 जा 18, 18 प्लस 8 इज 26. त्यानंतर बघा -1 प्लस 6, 6 -1 इज 5. त्यानंतर बघा -6 -4 -10. मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर हा थर्ड मॅट्रिक्स आता मल्टिप्लिकेशन साठी आपण कन्सिडर करणार आहोत. हा जो y इन्व्हर्स मधला ऍडजॉइंट होता तो आपण या ठिकाणी घेतला. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण करत आहोत बघा. -9 3 जा 27 बघा या ठिकाणी -9 3 जा 27 आणि 26 इंटू -1 इज -26. साइन सेम आहे म्हणून त्यांचं ऍडिशन होणार हॅव्हिंग विथ द सेम साइन. सो या ठिकाणी लक्षात आलं 27 प्लस 26 इज 53 आणि सेम साइन -53 या ठिकाणी आलंय. त्या ठिकाणी -9 इंटू -2 इज मायनस मायनस कॅन्सल 9 टू द 18, 18 प्लस 0 इज 18. दुसरा एलिमेंट या ठिकाणी 18 आलेला आहे. त्यानंतर 5 3 जा 15, 15 आणि मायनस मायनस झालं +10, 15 प्लस 10 इज 25. आणि त्यानंतर बघा 5 इंटू -2 इज -10, -10 प्लस 0 इज -10. त्यानंतर फक्त हा -4 आपण प्रत्येक एलिमेंटला डिवाइड करतोय. मायनस मायनस साइन तर कॅन्सल झाली आहे. इथं प्लस अपॉन मायनस मायनस राहिले, प्लस अपॉन मायनस इज मायनस आणि मायनस अपॉन मायनस इज प्लस. अशा प्रकारे लक्षात आलं का दिस आन्सर इज गिवन इन ऑप्शन ए. सो वी डिक्लेअर दॅट द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 37, करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 37 इज ए. इथे लक्षात. मग या ठिकाणी आपण ऑप्शन ए पर्यंत या ठिकाणी पोहोचलेलो आहोत मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. सो करेक्ट ऑप्शन इज ए. जे काम आपण केलं तेच या ठिकाणी दिलेलं आहे त्याच पद्धतीने आहे.
सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 38. आता बघा मॅट्रिक्स ए दिलाय, मॅट्रिक्स बी दिलाय, मॅट्रिक्स सी दिलाय आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला इक्वेशन दिली बघा. इक्वेशन काय दिली आहे? a into x into b is equal to c. Then find matrix x. Therefore लक्षात आलं x मॅट्रिक्स मागच्या प्रॉब्लेम सारखंच काय असेल आता बघा, x च्या समोर a आहे, हा a तिकडे गेला तर त्याचा इन्व्हर्स c च्या समोर येणार इंटू c, आणि हा b x च्या नंतर आहे ना, मग त्याचा इन्व्हर्स हा c च्या नंतर असणार आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी a वरनं a इन्व्हर्स आणि b वरनं b इन्व्हर्स फाइंड करावं लागेल आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपला आन्सर भेटणार आहे. येते लक्षात? मग या ठिकाणी आपण काय करतोय, नाव आता आपण a इन्व्हर्स फाइंड करूया. सो टेल मी व्हॉट विल बी a इन्व्हर्स. फॉर्म्युला आहे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ a बघा, 1 into 2 is 2, 2 minus 1 is 1. लक्षात आलं 1 upon 1 या ठिकाणी आलेलं आहे. इंटू ऍडजॉइंट साठी डायगोनलचे एलिमेंट इंटरचेंज केले, या ठिकाणी आलं 2 आणि 1, आणि नॉन डायगोनलचे एलिमेंट जागेवर नेगेशन केलं बघा, -1 आणि -1. दिस इज a इन्व्हर्स. सिमिलरली b इन्व्हर्स विल बी 1 upon determinant of b, 4 1s are 4, -1 into 3 is 3, 4 minus 3 is 1, आणि into adjoint of b साठी diagonal चे एलिमेंट इंटरचेंज केले, 1 आणि 4 इंटरचेंज झाले या ठिकाणी, आणि नॉन डायगोनल जागेवर नेगेशन केले, सो इट बिकम्स -1 and -3. म्हणजे आपल्याला a इन्व्हर्स आणि b इन्व्हर्स सापडलेला आहे. thus we go for x मॅट्रिक्स. इक्वेशन मध्ये आपण a इन्व्हर्स आपण बघा 1 upon 1 is 1, तो डायरेक्टली आपण या ठिकाणी काय लिहितो बघा, 2 -1 -1 1. दिस इज a इन्व्हर्स into c. c is given as बघा 24 7 31 9, आणि into या ठिकाणी b इन्व्हर्स 1 upon 1 is 1, इथे बघा 1 -1 -3 आणि 4. मग पहिल्या दोन मॅट्रिक्स आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करूया. सो लेट्स बिगिन द मल्टिप्लिकेशन ऑफ फर्स्ट टू मॅट्रिक्स. है ना, 2 into 24 is 48, है ना, 48 आलंय, आणि 48 minus 31 बघा, -1 into 1 is -31. सो या ठिकाणी 8 मधून 1 गेलं, या ठिकाणी राहिले 7, आणि 4 मधून 3 गेलं, या ठिकाणी राहिले 17. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं पहिला एलिमेंट आलेला आहे 17. त्यानंतर बघा 2 into 7, 7 to the 14, 14 minus 9, 14 minus 9 is 5. त्यानंतर बघा -24 plus 31, म्हणजे लक्षात आलं 31 minus 24 या ठिकाणी करावं लागेल. सो 31 minus 24 या ठिकाणी आलेला आहे 7, बरोबर. मग या ठिकाणी बघितलं -24 plus 31 म्हणजे 31 minus 24 साइन ऑफ बिगर व्हॅल्यू. त्यानंतर -7 plus 9 म्हणजे 9 minus 7 is 2. म्हणजे पहिल्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन परफॉर्म केलं आपण. आता थर्ड मॅट्रिक्स ऍज इट इज आपण या ठिकाणी लिहित आहोत. 1 -1 -3 आणि 4 आपण या ठिकाणी ऍज इट इज लिहितो. मग लक्षात आलं परत आता या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन बघा, 17 into 1 is 17 आणि 5 3 is 15. 17 minus 15, 17 minus 15 is 2. या ठिकाणी हा ए आणि सी हे दोन्ही कॅन्सल झाले. आता ए आणि बी कॅन्सल झाले, सी आणि डी मध्ये कॉम्पिटिशन आहे. हा दुसरा एलिमेंट आपल्याला सांगणार आहे -3 का +3, है ना. लक्षात आलं या ठिकाणी बघा, -17 plus 5 4 is 20, 20 minus 17 is 3. याचा अर्थ इथं आपण डिक्लेअर करू शकतो करेक्ट ऑप्शन इज सी. बट स्टिल विल फाइंड द टू एलिमेंट्स, रिमेनिंग टू एलिमेंट बघा. 7 into 1 is 7, 7 minus 6 is 1, 7 into -1 is -7, -7 plus 8 is 1. सो या ठिकाणी लक्षात आलं इट इज गिवन इन ऑप्शन सी. सो सी इज आवर करेक्ट ऑप्शन. सी इज आवर करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी परत या ठिकाणी आपण रिवाइज करूया, रिव्हिजन करून घेऊया, थोडंसं आपण समजून घेऊया. बघा त्यांनी या ठिकाणी इक्वेशन दिलेली आहे a into x into b is equal to c. आपण ती इक्वेशन या ठिकाणी कन्सिडर केली आहे. ते म्हणतात इन द मॅट्रिक्स x इज, म्हणून x मॅट्रिक्स फाइंड करण्यासाठी a आणि b ला तिकडे घेऊन जावं लागेल. पण x च्या अगोदर a असल्यामुळे c च्या अगोदर त्याचा इन्व्हर्स येणार, आणि b हा x च्या नंतर असल्यामुळे c च्या नंतर त्याचा इन्व्हर्स येणार, है ना. हा फॉर्म्युला आहे, सिस्टीम आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती. त्या पद्धतीनेच आपल्याला ऑपरेट करावं लागतात. त्यानंतर आपल्याला a इन्व्हर्स आणि b इन्व्हर्स आपल्याला फाइंड करायचं आहे. बघा मॅट्रिक्स a आहे, त्याचा इन्व्हर्स फाइंड करतोय आपण. आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 upon डिटर्मिनंट ऑफ a into adjoint of a into adjoint of a. आणि adjoint of a साठी काय करतो आपण, डायगोनल चे एलिमेंट इंटरचेंज करतो, नॉन डायगोनल चे जागेवर नेगेशन करतो. फॉर्म्युला यूज करतो बघा. सो 1 into 2 is 2, 2 minus 1 is 1.
सो 1 upon डिटर्मिनंट ऑफ ए इज 1. इंटरचेंज केले या दोघांना तर लक्षात आलं 1 आणि 2 कॅन चेंज झाले 2 1 झाला आणि नॉन डायगोनल जागेवर निगेशन केले बघा -1 -1. सिमिलरली बी इनवर्स साठी बघा 4 1 जा 4 -3 4 -3 इज 1 1 upon 1 आलं है ना. या ठिकाणी डायगोनल चे इंटरचेंज केले 4 1 च्या जागेवर 1 4 आलं नॉन डायगोनल जागेवर निगेशन केलं. Thus ही जी इक्वेशन होते x is equal to a inverse into c into b inverse, यामध्ये आपण a inverse c आणि b च्या व्हॅल्यूज आपण पुट अप केल्या बघा. a inverse दिस इज c आणि b. पहिल्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन परफॉर्म केलं तर तो हा मॅट्रिक्स आला. तिसरा मॅट्रिक्स ऍज इट इज लिहून घेतला आणि मग शेवटी दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला या ठिकाणी 2 3 1 1 भेटलेला आहे. सो अशा प्रकारे आपण या प्रॉब्लेम नंबर 38 च्या सोल्युशन पर्यंत पोहोचलो and the correct option of problem number 38 is C. इथे लक्षात या ठिकाणी आपल्या तुमच्या लक्षात आलेलं आहे. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 39. आता बघा हा जो पहिला मॅट्रिक्स दिला आपण याला A अज्युम करूया, या मॅट्रिक्सला B अज्युम करूया. इथे लक्षात म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिलंय त्यांनी बघा A into x is equal to B आणि आपल्याला x पाहिजे. पण हा A इनवर्स x च्या अगोदर आहे ना. सो A x च्या अगोदर आहे म्हणून त्याचा इनवर्स हा b च्या अगोदर जाईल. इट विल बी a इनवर्स इनटू b. इट विल बी a इनवर्स इनटू b. बरोबर. बट व्हॉट इज a इनवर्स? सो a इनवर्स आपल्याला माहित नाही. आपण a इनवर्स फाइंड करूया बघा. 5 3 जा 15. 15 minus 7 2 जा 14. 15 minus 14 is 1. सो 1 upon 1 आलाय. डायगोनल चे एलिमेंट इंटरचेंज करतोय बघा. 3 5 झालं या ठिकाणी. नॉन डायगोनल जागेवर निगेशन केले तर या ठिकाणी आले 7 आणि 2 हा a इनवर्स आलाय. दज या ठिकाणी प्रॉब्लेम आता छोटा झालाय कारण की मल्टिप्लिकेशन एकच राहिलंय. या ठिकाणी आलं बघा x इज इक्वल टू हा फॉर्म्युला आपण यूज करतो a इनवर्स. व्हॉट इज a इनवर्स? 1 upon 1 is 1. सो या ठिकाणी आले 3 7 2 5 इनटू मॅट्रिक्स b. या ठिकाणी दिलेला आहे बघा मॅट्रिक्स b -16 -6 7 2. या दोन मॅट्रिक्सला सिंपल मल्टिप्लिकेशन आपण परफॉर्म केलं तर आपल्याला मॅट्रिक्स x भेटणार आहे बघा. 16 3 जा किती येतं 48. 16 3 जा 48. सो या ठिकाणी बघा -48 है ना. त्यानंतर बघा 7 7 जा 49 प्लस 49 आलेला आहे. सो -48 प्लस 49 इज 1. सो या ठिकाणी आपण 1 लिहिलंय. 1 कुठे कुठे आहे? ए बी सी मध्ये आहे. बरोबर. त्यानंतर दुसरा एलिमेंट आपल्याला आन्सर सांगणार आहे. सेकंड एलिमेंट आपल्याला फायनल आन्सर सांगणार बघा. 3 into 6 is -18 है ना. -18 झालंय आणि 7 2 जा या ठिकाणी झालेला आहे 7 2 जा 14 प्लस 14. सो इट इज -4 आणि या ठिकाणी दुसरा एलिमेंट -4 आलेला आहे. 1 -4 या ठिकाणी आहे. इथे लक्षात कन्फर्म या ठिकाणी दुसरी हे दोन एलिमेंट 3 आणि -2 असणार आहे. आपण बघूया बघा. तर सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 into 16 16 2 जा 32 -32 प्लस 7 5 जा 35 35 -32 आलंय. सो 35 -32 35 मधून 32 गेले 3 राहिले. त्यानंतर बघा 2 6 जा -12 प्लस 5 2 जा 10 10 -12 is -2 and this is given in option A. So option A is our correct solution. So option A हा आपला करेक्ट आन्सर आलेला आहे. मित्रांनो आपण बघा सिमिलर वर्किंग आपण या ठिकाणी परफॉर्म करतोय. तर त्या एका टाइपचे प्रॉब्लेम आपल्याला समजायला लागले तर त्या टाइपचा कोणताही प्रॉब्लेम आपल्याला फटाफट सॉल्व्ह करता आलं पाहिजे. त्यासाठी आपण प्रोएक्टिव्ह राहिलं पाहिजे. फटाफट आपल्याला हे फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म्युले फटाफट ऑपरेट करता आलं पाहिजे. इनवर्स फाइंड करणं म्हणजे एकदम आपलं राईट हँड झालं पाहिजे इनवर्स फाइंड करण्यासाठी. त्यातला 2/2 तर एकदम इझिली आपल्याला इनवर्स फाइंड करता आलं पाहिजे. आणि मल्टिप्लिकेशन आपल्याला लागणार आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ना. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलं आहे. करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 39 इज ए. ओके. अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम नंबर 4040 कडे चाललोय बघा. ए मॅट्रिक्स दिलेला आहे आणि 4040 प्रॉब्लेम नंबर 14 मध्ये इक्वेशन दिलेली बघा त्यांनी. काय इक्वेशन दिली आहे? a into x is equal to i. आणि आपल्याला विचारता येते व्हॉट इज मॅट्रिक्स x. सो देयरफॉर मॅट्रिक्स x is equal to हा a इनवर्स हा a x च्या अगोदर आहे. तिकडे जाता इनवर्स होणार पण तो i च्या अगोदर येणार. सो इट इज a इनवर्स into i. सो लक्षात आलं.
एक्स इज इक्वल टू या ठिकाणी ए इनवर्स आहे, बरोबर. किंवा आपल्याकडे दुसरा फॉर्म्युला पण आहे बघा, ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय, आणि ते दिले ए इंटू एक्स इज इक्वल टू आय. दिस इम्प्लाइज दॅट एक्स इज इक्वल टू ए इनवर्स. दोन्ही प्रकारे एक्स ची व्हॅल्यू ए इनवर्स आलेली आहे. सो बघा या ठिकाणी आपण मॅट्रिक्स ए कन्सिडर करूया. सो कन्सिडर मॅट्रिक्स ए. काय आहे मॅट्रिक्स ए बघा, 1 2 3 4, आणि या 1 2 3 4 चा इनवर्स फाइंड करतोय, बरोबर. देअरफॉर ए इनवर्स चा फॉर्म्युला काय आहे, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए साठी डायगोनल चे मॅट्रिक्स इंटरचेंज आणि नॉन डायगोनल चे एलिमेंट जागेवर नेगेशन करतोय. दस आपण फायनल आन्सर कडे चाललोय. ए इनवर्स दॅट इज एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इज इक्वल टू, या ठिकाणी आपण घेतोय डिटर्मिनंट है ना, फर्स्ट डिटर्मिनंट 1 into 4 is 4, 4 minus 6 is -2, so 1 upon -2 आलेला आहे. त्यानंतर बघा डायगोनलचे एलिमेंट इंटरचेंज केले 4 1, आणि नॉन डायगोनल जागेवर निगेशन केलंय. सो लक्षात आलं 1 upon -2, त्यानंतर 4 -2 3 1 आलेला आहे. आणि लक्षात आलं असेल की इथं कुठेही 1 upon -2 मॅट्रिक्स ऑप्शन मध्ये कुठेही 1 upon -2 बाहेर नाही, याचा अर्थ हा 1 upon 2 1 upon -2 मॅट्रिक्स मध्ये मल्टिप्लाय झाला आहे. सो लक्षात आलं या ठिकाणी बघा 4 upon -2 इज -2, -2 upon -2 इज 1, आणि -3 upon -2 इज 3 upon 2, आणि या ठिकाणी आलेला आहे -1 upon 2, and this is given in option B. सो लक्षात आलं मित्रांनो, या ठिकाणी करेक्ट ऑप्शन हा बी आहे. प्रॉब्लेम नंबर 4040 चा ऑप्शन या ठिकाणी बी आलेला आहे. परत एकदा बघा या ठिकाणी दोन प्रकारे या ठिकाणी आपण ऑपरेट करू शकतो. आतापर्यंत आपण मागचे 2-3 प्रॉब्लेम याच पद्धतीने सॉल्व्ह केले बघा. ए इंटू एक्स इक्वल टू जर आय असेल तर हा ए तिकडे इनवर्स म्हणून जाणार, पण एक्स च्या अगोदर असल्यामुळे आय च्या अगोदर त्याचा इनवर्स येणार. सो लक्षात आलं, आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स मल्टिप्लाइड बाय the matrix will give the same matrix, so a inverse into I is a inverse, so x is equal to a inverse आला. किंवा आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला होता a into a inverse equal to I, आणि त्यांनी हा फॉर्म्युला दिला बघा a into x equal to I. कंपेअर केलं तर लक्षात आलं a इनवर्स हा x आहे, x हा a इनवर्स आहे. आता a मॅट्रिक्स हा दिलेला आहे, त्याचा इनवर्स फाइंड करताना 1 अपॉन डिटर्मिनंट डायगोनल इंटरचेंज होणार, नॉन डायगोनल जागेवर निगेशन होणार. म्हणून या ठिकाणी लक्षात आलं बघा a इनवर्स फाइंड करतोय है ना, x is equal to a इनवर्स. मग बघा 1 into 4 is 4, 4 minus 6 is -2, है ना. डायगोनल इंटरचेंज केले आणि नॉन डायगोनल जागेवर निगेशन केले, पण असं ऑप्शन दिसत नाहीये. म्हणजे 1 upon -2 मल्टिप्लाय केल्या मध्ये 4 upon -2 is -2, -2 upon -2 is 1, -3 upon -2 is 3 upon 2, आणि शेवटी 1 upon -2 which is given in option B, which is given in option B. अशा प्रकारे प्रॉब्लेम नंबर 40 चा आन्सर बी ऑप्शन मध्ये आलेला आहे. So let's go to problem number 4141. प्रॉब्लेम नंबर 41 कडे आपण या ठिकाणी चाललोय. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सेम कन्सेप्ट या ठिकाणी यूज करणार आहोत आपण. कसं बघा, तर त्यांनी ही इक्वेशन दिली आहे. फॉर सपोज दिस इज मॅट्रिक्स ए अँड दिस इज मॅट्रिक्स बी. तर या ठिकाणी इक्वेशन काय दिले बघा, n into a is equal to b दिलाय, n into a is equal to b दिलाय. therefore n is equal to काय येणार, b into a inverse, b into a inverse. त्यासाठी आपल्याला a इनवर्स लागणार आहे. म्हणून आपण a इनवर्स या ठिकाणी आपण फाइंड केलं. या मॅट्रिक्सचा इनवर्स आपण घेतोय बघा, पहिले डिटर्मिनंट 7 8 जा काय फॉर्म्युला आहे, काय मल्टिप्लिकेशन 7 8 जा आणि -5 4 जा 20, सो इट इज इक्वल टू आलेला आहे 36. इथे लक्षात. सो डिटर्मिनंट या ठिकाणी आलेला आहे 1 upon 36 इंटू नॉन डायगोनलचे एलिमेंट इंटरचेंज करा, -8 -7, नॉन डायगोनलचे एलिमेंट जागेवर निगेशन करा, -4 -5 हा आलेला आहे ए इनवर्स. अंदाज या ठिकाणी प्रॉब्लेम खूप सोपा झालाय. आता तुमच्या लक्षात आलं असेल कदाचित बघा, n is equal to matrix B. What is that matrix B? 36 0 0 36 into 1 upon 36 आणि इंटू या ठिकाणी राहिले बघा -8 -4 -5 -7. मित्रांनो हा 1 upon 36 तर ह्या मॅट्रिक्सच्या मध्ये आपण मल्टिप्लाय केला तर तुमच्या लक्षात येईल 36 upon 36 is 1 0 0 1 which is a unit matrix, identity matrix. आणि हा -8 -4 -5 -6. आपल्याला माहित आहे I into A is equal to A आहे,
I into B is equal to B आहे. त्याचप्रमाणे this is I into matrix is equal to that matrix -8, -4, -5, -7, -8, -4, -5, -7 and this is given in option C. याचा इथे लक्षात, याचा अर्थ या ठिकाणी ऑप्शन सी हा करेक्ट ऑप्शन आहे. लेट अस रिवाइज अगेन. बघा त्यांनी दिल्या या फॉर्मॅट मध्ये जर आपण या मॅट्रिक्सला ए अज्युम केलं आणि या मॅट्रिक्सला जर आपण बी अज्युम केलं तर त्यांनी इक्वेशन दिली बघा n into a is equal to b. therefore n is equal to हा n into a होता, तिकडे जातो तो इन्व्हर्स होणार, पण a हा n च्या नंतर आहे, याचा अर्थ इन्व्हर्स हा b च्या नंतर येणार आहे. सो आपल्याला हा फॉर्म्युला सापडला या ठिकाणी n is equal to b into a inverse. बट आपल्याला पाहिजे होतं a inverse. a inverse चा फॉर्म्युला बघा 7 8 56 minus 20. 56 minus 20 is 36. आणि त्यानंतर डायगोनल इंटरचेंज केले, नॉन डायगोनल निगेशन केलं. मग लक्षात आलं a इन्व्हर्स आलाय. n is equal to या ठिकाणी b मॅट्रिक्स दिला आणि इंटू a इन्व्हर्स 1/36 इंटू मॅट्रिक्स दिला. 36 ने या पहिल्या मॅट्रिक्सला जर मल्टिप्लाय केलं 1/36 ने, 36/36 1 0 0 1. This is I into this matrix is equal to the matrix and which is given in option C. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 41 चा आन्सर अशी आलेला आहे, समजलं असेल. So let's go to problem number 42. If the matrix has no inverse, if the matrix has no inverse, है ना, no inverse म्हणजे inverse exist होत नाही, inverse does not exist. म्हणजे inverse does not exist म्हणजे काय, याचा अर्थ inverse कधी exist होणार नाही if determinant of a is equal to 0, है ना. तो जर सिंग्युलर मॅट्रिक्स असेल, सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 असेल तर त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होणार नाही. म्हणून या ठिकाणी आता आपण डिटर्मिनंट घेतो बघा या मॅट्रिक्सचा. 6 इंटू ब्रॅकेट बघा 2k मायनस 2k मायनस मायनस 1 झालंय ना, -1 इंटू -1 इज 1. त्यानंतर मायनस आणि हा मायनस झाला +5 आणि इंटू ब्रॅकेट बघा 4k बाय डिफॉल्ट मायनस साइन आणि -14 मायनस ऑफ मायनस झाला +14 आणि त्यानंतर +1 इंटू ब्रॅकेट बघा या ठिकाणी 4 इंटू -1, 4 इंटू -1 इज -4 बाय डिफॉल्ट असणारे मायनस साइन आणि 14 टू जा 28 इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी बघा आपण मल्टिप्लाय करतोय मध्ये 6 टू जा 12k -6 बरोबर, या ठिकाणी 5 4 जा 20k आणि प्लस 14 5 जा 70 आणि या ठिकाणी -4 -28 इज -32 इज इक्वल टू 0. सो 12k plus 20k it is equal to 32k plus 70 minus 38 is equal to 0. So लक्षात आलं 32k plus 32 is equal to 0. So 32k is equal to -32 and therefore we get value of k as -32 upon 32 and therefore we get k is equal to -1. So या ठिकाणी लक्षात आलं -1 is the correct option of problem number 42. So problem number 42 परत या ठिकाणी रिवाइज करूया बघा. has no inverse म्हणजे inverse does not exist कधी if determinant of a is equal to 0. मग या मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट घेतलाय, त्याला इक्वल टू 0 केलाय, सिम्प्लिफाय केलाय, सॉल्व करत गेलो आपण, सॉल्व करत गेलो, लक्षात आलं 32 k is equal to -32. So k is equal to -32 upon 32. So k is equal to -1 and which is given in option B. So या ठिकाणी लक्षात आलंय प्रॉब्लेम नंबर 42 चा ऑप्शन या ठिकाणी बी आहे. So correct option of problem number 42 is B. त्यांनी पण या ठिकाणी त्याच पद्धतीने दिलंय बघा. सिन्स ए हॅज नो इन्व्हर्स देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0. सो डिटर्मिनंट ऑफ ए घेतला इक्वल टू 0, तो सॉल्व केलाय आणि आपल्याच पद्धतीने या ठिकाणी सॉल्व केल्यानंतर लक्षात आलं 32k इज इक्वल टू -32 and k इज इक्वल टू -1. अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रॉब्लेम नंबर 42 पर्यंत आज पोहोचलेलो आहोत. मित्रांनो या ठिकाणी आपण असे कितीही प्रॉब्लेम सॉल्व केले
तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईलच असं नाही. तर तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे अशी जर तुमची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे प्रॅक्टिस. ज्याप्रमाणे मी फटाफट या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्याचप्रमाणे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. आणि प्रॅक्टिससाठी तुम्हाला कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. जसं या प्रॉब्लेम मध्ये हा कन्सेप्ट होता का जर इन्व्हर्स एक्झिट होत नाही याचा अर्थ डिटर्मिनंट इक्वल टू 0 आहे. दॅट इज कन्सेप्ट. आणि त्यानंतर ऑपरेशन साठी डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता आली पाहिजे. मग लक्षात आलं मित्रांनो, या ठिकाणी कन्सेप्ट वर जर आपण काम केलं तर आपल्याला आन्सर पर्यंत पोहोचणं सोपं होतं. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युले पाठ करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मॅट्रिसेस या चॅप्टर मध्ये एंट्रन्स साठी खूप फॉर्म्युले आहेत, छोटे छोटे खूप फॉर्म्युले आहेत. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या ठिकाणी कळकळीची विनंती करतोय की प्रॉब्लेम सॉल्व्ह करता तुम्हाला यायला पाहिजेच. प्रॉब्लेम सॉल्व्ह करता तुम्हाला यायला पाहिजेच. पण ते प्रॉब्लेम जर तुम्हाला एकदम इझिली यायला पाहिजे असं जर वाटत असेल तर तुम्हाला फॉर्म्युले पाठ करावे लागतील. इथे लक्षात, वेळेत वेळ काढा, फॉर्म्युले पाठ करा. है ना, वेळेत वेळ काढा आणि फॉर्म्युले पाठ करा. बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला बॅलन्स करायचा अभ्यास. थेरी प्लस सीईटी रेग्युलर असताना, बरोबर. पण आपलं पूर्ण ओढा कुठे असतो? थेरीकडे असतो. नो डाऊट. माझं म्हणणं, तुम्ही थेरीला जर पीसीएमबी 4 सब्जेक्ट आहेत तर तुम्ही 4 आवर्स थेरीला द्या. पण माझं म्हणणं आहे मिनिमम 2 आवर्स तुम्ही एंट्रन्सला दिले गेले पाहिजे. ज्यावेळेस तुमचा हा थेरीचा अभ्यास कंप्लीट होईल त्यावेळेस हे 4 आवर्स तुमच्या एंट्रन्स साठी गेले पाहिजे. म्हणजे एमएसटी सीईटी है ना, एमएसटी सीईटी ची एक्झाम है ना, एमएसटी सीईटी ची एक्झामच्या तयारीसाठी तुम्हाला 6 आवर्स डेली तुम्ही दिले गेले पाहिजे. त्यासाठी नंबर 1 या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिस लागेल, पण सर्वात अगोदर तुमचे फॉर्म्युले पाठ पाहिजे, है ना, फॉर्म्युले पाठ पाहिजे. नंबर 2 शॉर्टकट्स जे या ठिकाणी टीचर्स एक्सप्लेन करतात ते तुम्हाला पाठ करून घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. कसली प्रॅक्टिस करावं लागेल? कॅल्क्युलेशनची या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. कॅल्क्युलेशन फटाफट येण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिस करावं लागेल. आणि मग जाऊन तुम्हाला मिनिमम टाइम मध्ये सोल्युशन पर्यंत तुम्हाला पोहोचता येईल. मिनिमम टाइम कसा यूज होईल याचा तुम्हाला विचार करता आलं पाहिजे. तर पहिले तुम्ही फॉर्म्युले, या चॅप्टरचा तुम्ही अभ्यास करता त्याचे फॉर्म्युले पाठ आहेत का ते बघा. त्याचे शॉर्टकट्स तुम्ही रिव्हिजन घेतलीत का, ते शॉर्टकट्स तुमच्या ब्रेन मध्ये फिट झाले का ते बघा. आणि मग छोटे छोटे कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस तुमची आहे का ते बघा. गॅरंटेड सांगतो हे तुम्हाला भेटणारच आहे. मिनिमम टाइम मध्ये तुम्ही त्या सोल्युशन पर्यंत पोहोचणार यात काही शंका नाही. इथे लक्षात, ऍक्च्युली तुम्ही जर बघितलं तर एमएसटी सीईटी असेल किंवा नीट असेल आणि ह्याच एक्झाम तुम्हाला कॉलेजचे ऍडमिशन तुम्हाला करून देणार आहे. हे आपल्याला सगळ्यांना कळतं, सगळ्यांना माहित असतं. एंट्रन्सच्या थ्रूच आपलं ऍडमिशन होणार आहे. तरी पण बघा ना, या ठिकाणी थेरीसाठी आपण 4 आवर्स देतो आणि एंट्रन्स साठी फक्त 2 आवर्स देतो. माझं म्हणणं आहे, थेरीसाठी 4 आवर्स देता तर एंट्रन्स साठी सुद्धा 4 आवर्सच द्या. थेरीची कमी नका करू. डोंट रिड्यूस दिस टाइम बिकॉज थेरी इज ऑल्सो इम्पॉर्टंट. पण एंट्रन्सला सुद्धा या ठिकाणी वेळ द्या. इथे लक्षात, एंट्रन्सला सुद्धा वेळ द्या. आणि या ठिकाणी तुम्हाला नियोजन लागेल, है ना, तुम्हाला नियोजन लागेल. तुम्हाला टाइम टेबल व्यवस्थित बनवावं लागेल, है ना. स्टडी टाइम टेबल जर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित बनवला तर तुम्हाला अभ्यास करायचा कसा हा क्वेश्चन तुमच्या समोर येणारच नाही. तर तुमच्या समोर डायरेक्ट सोल्युशन येईल, कारण तुमच्याकडे टाइम टेबल असणार आहे. टाइम टेबल विल डायरेक्टली लीड टू द सोल्युशन अँड विच इज युअर सक्सेस. हा तुमचा सक्सेस आहे मित्रांनो. इथे लक्षात. आणि या सक्सेस पर्यंत पोहोचण्यासाठी स्टेप वाईज जा. पहिले चॅप्टरचे फॉर्म्युले पाठ करा, त्यानंतर शॉर्टकट टिप्स अँड ट्रिक्स असतात त्या व्यवस्थित पाठ करून घ्या. बेसिक कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं सोपं जाईल. बरोबर. प्रॉब्लेम तुमच्या समोर आलाय, क्वेश्चन तुमच्या समोर या ठिकाणी आलाय, तर पहिलं काम रीड प्रॉपरली. पहिलं काम काय? रीड प्रॉपरली. प्रॉपरली म्हणजे काय? प्रॉपरली शब्दाचा अर्थ व्यवस्थित वाचा. व्यवस्थित वाचल्यानंतर त्यांनी काय दिलंय, काय काय दिलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे त्याचा विचार करा. मग तिसरा विचार करा, विच फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता, कोणता फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता त्याचा विचार करा. आणि मग नंबर 4 मध्ये त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट अप करून
है ना, व्हॅल्यूज पुटअप करून सोल्युशन पर्यंत पोहोचा. व्हॅल्यूज पुट करून फायनल सोल्युशन पर्यंत तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे. मित्रांनो, शेड्यूल प्रॉपरली डिझाईन करा, अभ्यास प्रॉपरली करा. एंट्रन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. एंट्रन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. एंट्रन्स एक्झाम कॅन्सल होत नसतात. त्यामुळे आपल्याकडे एंट्रन्स वरतीच पुढच्या एज्युकेशन सिस्टीमचे ऍडमिशन होतात. त्यामुळे एंट्रन्सचं परफेक्ट नियोजन करा, परफेक्ट टाइम टेबल बनवा आणि या ठिकाणी एंट्रन्स साठी स्वतःला तयार करा, मेंटली पण आणि फिजिकली पण. येते लक्षात, मेंटली आणि फिजिकली दोन्ही पद्धतीने स्वतःला तयार करा. तर मी नामदार सर मित्रांनो आज तुमची रजा घेतोय. धन्यवाद. थँक्यू.